नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की जयश्री वसुंधराच्या जोरात कानाखाली मारते आणि वसुंधराला म्हणते, नालायक बाई, लाज वाटत नाही असं वागताना? मला माझ्याच मुलापासून तोडायला निघालीस? एक लक्षात ठेव, मी त्याला जन्म दिलाय, मी लहानाचं मोठं केले, मी उपाशी राहून त्याला घास भरवलेत आणि फक्त तुझ्यामुळे त्याने मुलाखतीमध्ये माझं नाव सुद्धा घेतलं नाही. किती मला माझ्या मुलाच्या नजरेतून पाडणार आहेस तू? विष घालणार आहेस अजून त्याच्या मनात? भोल असं म्हणून ती वसुंधराला खूप त्रास देते, तिला खूप छळत असते. आकाश धावत पुढे येतो. आकाश जयश्रीला मागे ढकलतो आणि तो म्हणतो, आई, हे काय चाललंय तुझं? जयश्री म्हणते, मी जीव घेईन तिचा. जयश्रीला ओरडतो. तो म्हणतो, जयश्री बास कर, इतर लोक आहेत इथे. तिथे रिपोर्टर येते. रिपोर्टर म्हणते, सर, आपण कार्यक्रम चालू करतोय. सगळे बाहेर जात असतात. माधव जयश्रीच्या हाताला धरतो, तिला बाहेर घेऊन जातो. वसुंधरा रडत असते. तर विशाखा हाताना ते पण बाहेर निघून जातात. वसुंधरा म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही जा बाहेर. खूप वाईट वाटलेलं असतं. वसुंधराला सगळ्यांसमोर मारलं हे त्याला काही पटलेलं नसतं. वसुंधरा इथे रडते, तोंड धुते, बाहेर येते. बाहेर सगळेजण इथे बसलेले असतात. जयश्री वसुंधराकडे खूप रागाने बघत असते. आकाश वसुंधराने मगाशी दिलेली चिठ्ठी बाहेर काढतो आणि तो चिठ्ठी वाचतो. वसुंधराकडे बघतो. वसुंधरा त्याला वाचायला सांगते. आकाश ती चिठ्ठी ठेवून देतो. रिपोर्टर विचारते, तुम्ही आता तुमच्या लग्न झाल्याच्या नंतरची लाईफ सांगितली, तर आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल जाणून घ्यायचे. आकाश आपल्या लहानपणीचं सगळं सांगायला लागतो. आकाश आई बाबा यांचं कौतुक करत असतो. आई बाबांनी हा बिझनेस कसा चालू केला आणि आपण जेव्हा या बिझनेसमध्ये उतरलो तेव्हा त्यांनी कशी साथ दिली हे सगळं सांगतो. खिशातली ती वसुंधराने दिलेली चिठ्ठी बाहेर काढतो आणि ती वाचून दाखवतो. त्या चिठ्ठीमध्ये जयश्रीचं खूप कौतुक केलेलं असतं. जयश्रीने किती खस्ता खाल्ल्या आणि कसं वाढवलं आकाश, अखिल, भास्कर या तिघांनाही, हे सगळं लिहिलेलं असतं. आकाश सांगतो की हे मी नाही, माझ्या बायकोने लिहिले, वसुंधराने लिहिले. जयश्री वसुंधराकडे बघायला लागते आणि तिला आपली चूक समजते. आकाश म्हणतो, माझ्या बायकोने हे मला लिहून दिले. ती म्हणाली की कुठे अडलो तर हे वाचा. ती माझ्या आईचा खूप आदर करते. का नाही करणार? माझी आई आहेच तशी. माझ्या आईमुळेच हे कुटुंब टिकून आहे. आकाश जयश्रीच्या हाताला धरतो आणि तिला सगळ्यांसमोर घेऊन येतो. आकाश जयश्री सोबत त्या इंटरव्ह्यूसाठी बसतो. तो रिपोर्टरला आईची ओळख करून देतो. आकाश म्हणतो, ही फक्त माझी आई नाहीये, ही माझी गुरु पण आहे. खरं तर मला माझ्या इंटरव्ह्यूची सुरुवात हिच्यापासून करायची होती. मी तयारी पण तशीच केली होती, पण तुम्ही वेगळेच प्रश्न विचारले आणि सगळा अर्थ दुसरीकडेच गेला. अशी आहे माझी आई. जयश्री खूप रडायला लागते. ती आपल्या हाताकडे बघते. याच हाताने आपण वसुंधराला मारलं होतं हे तिला आठवतं आणि ती अजून रडते. रिपोर्टर आकाशचं, आकाशच्या बायकोचं, आईचं आणि फॅमिलीचं तोंड भरून कौतुक करते आणि हा इंटरव्ह्यू इथेच संपतो. तिच्या टीम सोबत निघून जाते. जयश्री वसुंधराकडे बघते. वसुंधरा रडत आतमध्ये निघून जाते. जयश्री आकाशशी काही बोलणार, पण आकाश तिच्याशी काही बोलत नाही आणि तसंच आतमध्ये जातो. खूप रडत राहते. तर तिथे वसुंधरा, आकाश दोघंही रूममध्ये असतात. आकाश विचारतो, वसुंधरा, तुम्ही ठीक आहात ना? वसुंधरा म्हणते, हो, मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. आकाश म्हणतो, बाद झालं, आता यावेळेस मी बोलणार आहे आईशी, मी हे जाऊ देणार नाहीये, मी चाललो. वसुंधरा त्याला थांबवते. वसुंधरा म्हणते, नाही आकाशराव, तुम्ही काही बोलू नका. आकाश म्हणतो, अहो, जरा स्वतःच्या बाजूने पण बोलत जा. ती चिठ्ठी तुम्ही लिहिलीये हे का नाही सांगितलं? वसुंधरा म्हणते, याने काय होणार आहे? अहो, आईची अवस्था पाहिलीत ना तुम्ही? अहो, मला सतत टेन्शन असतं, त्यांचा बीपी तर वाढणार नाही ना? आणि मी काही बोलले असते तर त्यांना अजून त्रास झाला असता. आकाश म्हणतो, वसुंधरा, हे चुकीचं आहे. वसुंधरा म्हणते, काय चुकीचं आहे? आईने माझ्यावर हात उचल नका. अहो, पण मी त्यांना आई म्हणते ना. मला त्यांची मुलगी मानत नाही, पण तेच प्रेम मिळवण्यासाठी मी सतत झटत असते. मग त्यांच्या रागापासून मी लांब का पळू? रागात पण प्रेम दडलेलं असतं ना. आकाशराव, लहानपणी कधी आईने तुम्हाला धपाटे घातले नाही का? आकाश म्हणतो, पण ते लहानपणी. वसुंधरा म्हणते, तो सहवास मला आता मिळतोय. आणि आकाशराव, आपल्या दोघांनाही माहितीये, आई अशा नाहीयेत. तुम्हाला माहीत असलेल्या आई कधी माझ्यावर हात उगारतील का? म्हणतो, कधीच नाही. वसुंधरा म्हणते, मग झालंच. आणि आकाशराव, मला एका गोष्टीची खात्री आहे, तुमच्या मनात गैरसमज भरवले गेलेत, त्यामुळेच मला आईंची खूप काळजी वाटते. आकाश म्हणतो, मला पण. वसुंधरा म्हणते, पण तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा, माझी आईंबद्दल काहीही तक्रार नसेल, कधीच नाही. त्यांना माझ्यावरती रागवण्याचा, चिडण्याचा संपूर्ण हक्क आहे, म्हणून तुम्ही माझी काळजी करू नका. वसुंधरा खाली जाते. आकाश वसुंधराचा विचार करतो. वसुंधरा किती चांगली आहे, किती विचार करते सगळ्यांचा, स्वतःवर अन्याय झालेला बोलून दाखवत नाही, म्हणून त्याला वाईट वाटलेलं असतं. तर इकडे तनया आणि विशाखा एका रूममध्ये असतात. तनया सेल्फी घेण्यात बिझी असते, तर विशाखा खूप टेन्शनमध्ये असते.
विशाखा म्हणते, तनया हे काय चाललंय तुझं फोटो काढणं? तनया म्हणते, मम्मा आय फील लाईक अ विनर. विशाखा म्हणते, बोंबलाची विनर आहे का तू? तनया म्हणते, असं कसं? अगं आईंनी वसुंधराच्या कानाखाली मारली, तेही काही कारण नसताना, म्हणून मी आज खूप खुश आहे. विशाखा म्हणते, देवा माझ्या मुलीला कधी अक्कल येणार आहे? तनया विचारते, म्हणजे? विशाखा म्हणते, तनया तू जयश्रीने वसुंधराच्या कानाखाली मारले ते बघितलं, पण अजून काय बघितलं? तनया म्हणते, वसुंधराचा सुजलेला गाल. विशाखा म्हणते, हसण्यापेक्षा स्वतःच्या सासूचा चेहरा बघितला असता ना तर तुला कळलं असतं. काही जिंकलो वगैरे नाही आपण. जयश्रीचा चेहरा बघितलास? तिला गिल्टी वाटत होतं, लाज वाटत होती तिला. आपल्याला हेच होऊ द्यायचं नाहीये. जयश्री आपल्या कंट्रोल खाली राहिला पाहिजे. अजून गिल्टी फील व्हायला नको आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तनया म्हणते, बरोबर आहे तुझं. विशाखा म्हणते, बरोबर आहे काय? अगं तुला काहीतरी करावं लागणार आहे. तनया विचारते, मामा मी काय करणार आहे? विशाखा तनयाला काय करायचं हे सगळं सांगते आणि तिला म्हणते, जा आता लाग कामाला. तनया बाहेर निघून जाते. तर इकडे जयश्री आणि माधव रूम मध्ये असतात. माधव तिला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, बघ जरा त्या इंटरव्ह्यू खालचे अजून कमेंट थांबत नाहीये. सगळीकडे आकाश वसुंधरा यांचं कौतुक होतंय. दोघांचं आपण लग्न लावून दिलं ना, हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि चांगला निर्णय आहे. जयश्री म्हणते, हो का? आणि मधल्या काळात घडलं ते? तिने फसवलं आपल्या आकाशला. माधव म्हणतो, अगं तू विसरू देशील का? अगं त्याच वसुंधराने आकाशला प्रेमाने साथ दिली, सांभाळलं. हे तू सोयीस्कररित्या विसरतीयस. आहे ना, कावीळ झालेल्या माणसाला अख्खं जग पिवळं दिसतं. जाऊ दे, तुला तर कळणारच नाही. असं म्हणून माधव बाहेर निघून जातो. त्या सगळ्याचा विचार करत असते. तेवढ्यात तिथे तनया येते. तनया विचारते, आई तुम्ही ठीक आहात ना? तनया म्हणते, आई मला ना तुम्ही वसूवरती हात उचलला ना ते नाही बरोबर वाटलं. विचार केला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं, तुम्ही केलं ते अगदी बरोबर होतं. ती बाई थोड्या दिवसापूर्वी आपल्या नवऱ्याच्या जीवावर उठली होती. ती इतकं खोटं वागली होती. ती तुमच्याबद्दल इतकं चांगलं कसं काय लिहू शकते? मला वाटतं आकाशदादा मुद्दाम बोललं असेल, स्वतःच्या बायकोला प्रोटेक्ट करण्यासाठी. पण एक आहे, आव कसा आणायचा हे वसूकडून शिकलं पाहिजे. तेवढं तिथे आकाश येतो. आकाशने तनयाचं बोलणं ऐकलेलं असतं. आकाश म्हणतो, अच्छा तर ती तू आहेस का? माझ्या आईचे कान भरतेस ती? आकाश जयश्रीला आणि तनयाला पुढे म्हणतो, तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की वसुंधरा आव आणतायत? जयश्रीला म्हणतो, आई मी इथे तुझ्याशी शांतपणे बोलायला आलो होतो. आता नाही, मी फक्त एकच तुम्हाला सांगतो, वसुंधराला जर आव आणायचा असला असता ना तर त्यांनी हे सगळं लिहिलंच नसतं. तुला माहितीये त्या तुला उलटून काही का बोलल्या नाही? कारण त्यांनी तुला आईचं स्थान दिलं आहे. वसुंधराचं म्हणणं आहे की आईंचा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा. त्यांच्यातला खरेपणा तुला कधी दिसणार आहे? श्री म्हणते, जे नाहीये ते दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आपण तुझ्या डोळ्यावर बांधली गेलीत, माझ्या नाही, आणि म्हणून तू तिची बाजू घेतोस. आकाश म्हणतो, ठीक आहे, तसं तर तसं समजतो. आता घेतो मी तिची बाजू आणि घ्यायलाच पाहिजे. तू शिकवली ना, तिची बाजू घेण्यासाठी एकटा जरी असला तरी सत्य एकटं नसतं. ताई तूच तुझी शिकवण कशी काय विसरलीस का? जयश्रीकडे बसतो आणि तिला म्हणतो, आई होतीस आणि आता काय झालंय तुझं? प्लीज आई पुन्हा एकदा विचार कर जरा. तुला काय वाटते, तुला एकटीला काय वाटते हे तपासून घे. एकदा विचार कर. असं म्हणून आकाश इथून निघून जातो. तनया म्हणते, हा आकाश दादा अजूनही तुम्हालाच बोलतोय? आई आता तुम्हीच सांगा, आई कधी बदलू शकते का? मला असं वाटतं ना आकाश दादाच बदलला आहे. आता तो जरी बोलत असला ना तरी चावी वसुंधराने मारली, म्हणूनच तो तुमच्यावरती विश्वास ठेवायला पण तयार नाहीये. आई प्लीज तुम्ही रडू नका. मी तुम्हाला असं अजिबात बघू शकत नाही. मी तुम्हाला प्रॉमिस देते, मी असं अखिलला कधीच बदलू देणार नाही आणि स्पेशली कोणाच्या शब्दामध्ये त्याला येऊच देणार नाही. तुम्ही शांत व्हा. जयश्री खूप विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.